नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणितमध्ये एक महत्त्वाचं प्रकरण, ते म्हणजे बैजिक सूत्रे, वर्गविस्तार, अल्जेब्रिक फॉर्म्युले अँड एक्सपान्शन ऑफ द फॉर्म्युले, एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स ह्या प्रकरणाचा पुढील भाग. मागील भागात आपण काही एक्सपान्शन फॉर्म्युले पाहिले. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण पाहिलं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज वॉट? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच काय? तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक ती जी दोन पदं ए आणि बी त्यांच्या गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हे शिकलो ना आपण. त्याचबरोबर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरसुद्धा पाहिलं. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, दॅट इज वॉट? फर्स्ट टर्म स्क्वेअर, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन पदांच्या गुणाकाराचे दुप्पट, प्रॉडक्ट वाईज ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू टर्म्स अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. व त्यावर आधारित आपण उदाहरणंही पाहिली. आज आपण अजून एक नवीन एक्सपान्शन फॉर्म्युला पाहणार आहोत. तो म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी, एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आता ए प्लस बी आणि ए मायनस बी दोन्ही ब्रॅकेट सेम नाही आहेत ना, टर्म सेम आहेत. एकात प्लस साईन, एकात मायनस साईन आहे. त्यामुळे इथे वर्ग नाही लिहू शकत. इथे आपण एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर म्हणू शकत नाही. therefore दिस इज एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग काय करायचं? ए प्लस बी इंटू ए मायनस बी मगाशाप्रमाणेच आपण, म्हणजे मागील भागात आपण जे पाहिलं त्याप्रमाणे आपण दोन ब्रॅकेट स्प्लिट करून, दोनपैकी एक ब्रॅकेट स्प्लिट करून कसं मल्टिप्लाय करायचं ते पाहूया. बिकॉज वी डोंट नो द फॉर्म्युला, वी आर क्रिएटिंग द फॉर्म्युला. ओके. मग एक ब्रॅकेट मी ब्लॅक ठेवलं, एक रेड ठेवलं. आता मी ते ब्लॅक ब्रॅकेटला इथे स्प्लिट केलं आहे पहा. एने रेडला मल्टिप्लाय केलं प्लस बीने दुसऱ्या रेडला मल्टिप्लाय केलं. रेड ब्रॅकेटला मी स्प्लिट केलं नाही, ब्लॅकमध्ये जे आहे त्याला मी स्प्लिट केलं आणि त्याने दुसऱ्या ब्रॅकेटला गुणते. म्हणजे बायनॉम मल्टिप्लिकेशन ऑफ बायनॉमियल टू बायनॉमियल याची ही स्टेप आहे. आता बायनॉमियल स्प्लिट केल्यावर मोनोमियल टू बायनॉमियल झालं ना मल्टिप्लिकेशन. आता आपण एने मल्टिप्लाय करूया. ए मायनस बीला काय येणार? ए इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस इथे बीने एला गुणतो आपण बी ए प्लस मायनस, आतमध्ये मायनस साईन आहे ना, प्लस मायनस मायनस, तर बी इंटू बी बी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर हे मायनस ए बी, तुम्हाला मागील भागातही मी सांगितलं बी ए आणि ए बी गुणाकार जेव्हा असतो तेव्हा तुम्ही अक्षर एक्स वाय वाय एक्स तुम्ही इंटरचेंज करू शकता. तर मी प्लस बी आहे ते मी ए बी केलं. आता बघा इथे आपण एक्सपान्शन ऑफ स्क्वेअरचे फॉर्म्युले पाहिले, त्यामध्ये बघा प्लस ए बी येतं, किंवा सेकंड फॉर्म्युल्यामध्ये मायनस ए बी येतं, म्हणून त्यांना आपण ॲड करतो नाही का. इथे एक मायनस आलं आणि एक प्लस आलं आहे. मग तुम्हाला आठवतं का फॉर्म्युल्यांचे चिन्हांचे नियम? किंवा एक चिन्ह वजा आणि एक चिन्ह अधिक असतं तेव्हा त्यांचे वजाबाकी होते. आणि इथे दोन्ही टर्म्स सारखे आहेत, मायनस ए बी आणि प्लस ए बी दोन्ही कॅन्सल, म्हणजे वजा झाले. राहिलं काय पहा? ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे किती सोपं सूत्र आहे बघा. म्हणजे कसं लक्षात ठेवणार? हे दोन ब्रॅकेटमध्ये सेम टर्म्स आहेत, एकात प्लस आणि एकात मायनस आहे. तर हे कसं सॉल्व करायचं? त्याचं एक्सपान्शन काय आहे? अगदी सोपं आहे. टर्म्स दिसतात एकात दोन 4 आणि एक्सपान्शनमध्ये फक्त दोनच टर्म. तर हे कसं तुम्ही लक्षात ठेवणार बघा. पहिला पद इथे ए आहे, इथेही ए आहे. ए गुणले एचा वर्ग, बी गुणले बी बीचा वर्ग. एका कंसात अधिक आहे, दुसऱ्यामध्ये वजा आहे, तर अधिक वजा वजा. म्हणजे इथे दोन पदांचं बेरीज आणि दोन पदांच्या वजाबाकी बरोबर दोन पदांच्या वर्गांची वजाबाकी. ते वर्ड्समध्ये लिहायचं राहून गेलं. ए वर्ग वजा बी वर्ग, अगदी सोपं. ठीक आहे. पाहूया आपण एक्झाम्पल्स काही. बघा 3x प्लस 4y इंटू 3x मायनस 4y. आता हा फॉर्म्युला यूज करायला काही लक्षात ठेवायचं तुम्हाला. एकात प्लस आणि एकाच मायनस, आणि टर्म्स मात्र दोन्ही ब्रॅकेटमध्ये समान पाहिजेत. मग 3x प्लस 4y इंटू 3x मायनस 4y. व्हॉट इज द फॉर्म्युला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 3x पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग 3x वर्ग काय येणार? 3चा वर्ग 9, एक्सचा वर्ग एक्स वर्ग वजा 4चा वर्ग 16
वायचा वर्ग वाय वर्ग. जर डिसिमिलर टर्म्स आहेत त्यामुळे ॲडिशन होऊ शकत नाही. ठीक आहे. दुसरं आता आता ह्या टाईपचं तुम्हाला कळलं. आता मी संख्यांचा गुणाकार घेतला आहे बघा. जसं मगाशी आपण बघा वर्ग केलं होतं मागील व्हिडिओमध्ये आणि किंवा आपण 102चा वर्ग 100+2 किंवा 98 100-2. तसं आता ते दोघांचा गुणाकार करायचा आहे. 102 गुणिले 98. कसं आपल्याला ॲडजस्ट करायला पाहिजे. असे टर्म्स आले पाहिजेत एका कंसात अधिक आणि एका कंसात वजा आणि दोघांचं मायनस करून वरचे नंबर आले पाहिजे. त्यामुळे थिंक फॉर दिस व्हॉट टर्म्स शुड आय टेक सो दॅट देअर ॲडिशन शुड कम 102 अँड सबट्रॅक्शन 2 शुड कम 98. बघा 102 आली पाहिजे बेरीज. 100+2 100-2. मग काय येणार पहा इथे. 100+2 आणि 100-2. पहा बरं बेरीज आणि वजाबाकी वरचे टर्म्स येतात की नाही. येस. नाव विल अप्लाय द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला. a² - b². 100चा वर्ग 100चा वर्ग 100² - 2². आता 100चा वर्ग किती. एकावर 4 शून्य 10,000 वजा 4 आणि उत्तर किती आलं 10,000 वजा 4 9,996. आता आपण यावर आधारित एक्झाम्पल करूया. विस्तार सूत्र काय आहे. a+b × a - b = a² - b². एकदम इझी. यात बाकी काहीच करायचं नाही. फक्त त्या दोन टर्मचा वर्ग करायचा आणि मध्ये वजा. तर आपण हे सॉल्व करूया. पहा पहिलं एकदम इझी आहे. x + y × x - y काय येणार. मग त्याचा आन्सर काय येणार. लिहूया पाहिजे आपण एक्झाम्पल परत. x + y × x - y = I will use the formula directly. x² - y². हा फॉर्म्युलाच आहे बघा. दॅट इज इक्वल टू x² - y². ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल पाहूया आपण. दुसरं एक्झाम्पल आहे 3x - 5 × 3x + 5. बरोबर. मग फॉर्म्युला काय. a² - b². आधी मायनस आणि मग प्लस असंही चालतं. कळलं ना. मग आपण काय करूया. 3x² - 5चा². 3x² म्हणजे 3चा वर्ग 9x² वजा 5चा वर्ग 25. कळलं. पुढचं आपण एक्झाम्पल पाहूया. आता हे दोन झाले. तिसरं पाहूया आपण. हे तिसरं काय बघा. एक्झाम्पल 97 × 103. कसं लिहायचं आहे सांगा बरं. असे दोन नंबर्स लिहायचे आहेत की त्यांचं ॲडिशन आलं पाहिजे 103 आणि सबट्रॅक्शन आलं पाहिजे 97. दॅट नंबर्स आर 100 and 3. इट्स सेफ. बघा 100 आणि 3च ते नंबर आहेत. 100मधून 3 वजा केले की 97 येतं आणि 100मध्ये 3 मिळवले की काय येतं 103 येतं. बरोबर ना. मग आपण इथे करूया. 100चा वर्ग लिहूया. बरोबर. 100चा वर्ग वजा 3चा वर्ग. ठीक आहे. मग 100चा वर्ग काय येणार. एकावर 4 शून्य 1 2 3 4 म्हणजे 10,000 वजा 3चा वर्ग 9. आणि तुम्हाला ते सबट्रॅक्शन करायचं आहे. बघा बरं. 10तून 9 गेले 1 राहिला. हा 0 10तून 1 गेला 9 राहिला. हा 0 10तून 1 गेला 9 राहिला आणि या 10तून 1 गेला 9 राहिला. आन्सर काय आला आपल्याला 9,991. दुसरं सॉल्व करूया आपण. 54 × 46. इथे सुद्धा असे नंबर्स तुम्हाला लिहायचे आहेत की त्यांचं ॲडिशन 54 आलं पाहिजे. एनी हाऊ सबट्रॅक्शन तुम्ही ॲडिशन 46 असेल तर सबट्रॅक्शन 54. पण तसं पॉसिबल नाही ना. मग तुम्ही 40 + 6 म्हटलं तर 40 - 6 54 नाही येणार. मग 54 आणि 4 याचा विचार करा बरं. तर 50 + 4 म्हणजे 50 + 4 आणि 50 वजा 4 येतं आहे ना. त्यामुळे नंबर सेम आले पाहिजेत पण आपले जे मेन हेतू तो साध्य झाला पाहिजे. हे 50 + 4 आणि 50 वजा 4. मग 50 + 4 आणि 50 वजा 4 50चा वर्ग वजा 4चा वर्ग. आता 50चा वर्ग किती 5 × 5 = 25 आणि वर 2 शून्य वजा 4चा वर्ग किती 16.
आता वजाबाकी करूया आपण. 10तनं 6 गेले, 4 राहिले. 10तनं 1 आणि हातचा 1 2 गेले, 8 राहिले. 5तनं आपण घेतलेला हातचा 1 वजा केला म्हणजे 4 राहिले आणि 2चे 2, 2484 आन्सर आपल्याला आलेला आहे. नाव विल स्टडी हाऊ टू फॅक्टराइज द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे बैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे ते आता आपण पाहणार आहोत. मागील भागात आपण आता विस्तार कसा करायचा ते पाहिलं. एक्सपान्शन फॉर्म्युले बघितले आपण. a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर. तसेच आपण काय पाहिलं, एका ब्रॅकेटमध्ये a + b गुणिले एका ब्रॅकेटमध्ये a - b असेल तर त्याचा विस्तार a स्क्वेअर - b स्क्वेअर हे पाहिलं. आता अवयव पाडणे म्हणजे तुम्ही शिकलात आज बाळानो. तुम्हाला मी संख्या दिली आहे बघा 20चे अवयव. संख्यांचे अवयव कसे पाडायचे माहिती आहेत तुम्हाला. 20 बघा, 20चे मी अवयव पाडले. 4 × 5 म्हणजे 4 आणि 5 हे झाले 20चे अवयव. 4 and 5 आर द फॅक्टर्स ऑफ 20. यू कॅन फॅक्टराइज 4 स्टील मोर. 4 = 2 × 2 म्हणजे 4चे 2 × 2 पडतात नाही का. त्यामुळे 2 2 5 2 × 2 × 5 हे फॅक्टर्स झाले. मेन फॅक्टर्स कोणते 4 and 5. तसंच तुम्हाला मी आता 6x दिलं आहे. मग ह्याचे फॅक्टर्स काय होणार 6 × x म्हणजे 6 and x आर द फॅक्टर्स ऑफ 6x. म्हणजेच जर बैजिक राशी असेल, ही बैजिक राशी आहे ना, 6x अक्षर आहे म्हणजे त्याचं फॅक्टर्स कसं केलं आहे बघा. 6चे फॅक्टर्स तुम्ही अजूनही पाडू शकता. 6 = 2 × 3 आणि xचं फॅक्टर, x हा एकच अक्षर आहे ना त्यामुळे x आलं. आता अजून थोडंसं जर आम्ही कठीण दिलं बघा 5t². इथे काय करणार मी फॅक्टर्स कसं करणार. इथे मी 6चे फॅक्टर्स अजून करू शकले असते. अजून 6चे आपण फॅक्टर केलं तर 2 × 3 × x येईल. आता इथे 5चा फॅक्टर नाही पडत ना. 5चे 5 1 5च, 5 × 1 मग t² दिले मी. तसं तुम्ही 20 = 4 × 5 लिहिता तर t² आहे. ते स्क्वेअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, दोनदा आपण लिहू शकतो. त्यामुळे t²चे पण मी फॅक्टर्स केले t × t. देअरफॉर 5 × t × t म्हणजेच या 5t²चे कोणते कोणते फॅक्टर झाले बघा. 5चे 5 1 जा 5 ना, म्हणजे 5 × 1 ते 1 5t then t², 5t and 5t² are all the factors of 5t². Means how to factorize the algebraic expression. While factorize algebraic expression, first we have to factorize the coefficient if possible. म्हणजे तो कोइफिशियंट जो आहे तो फॅक्टराइज करायचा. बरोबर. जसं इथे 6 आहे, बेत्रिक 6. 5चे नाही पडत असतील तर ठीक आहे. या संख्ये जे पडत नसतील, एखाद्या कोइफिशियंटचे फॅक्टर्स होत नसतील तसेच ठेवायचे, पण जर होत असतील तर करायचे. अँड देन फॅक्टराइज द पार्ट विथ व्हेरिएबल्स. म्हणजे अक्षराचा व्हेरिएबल म्हणजे चलाचा पार्ट जो आहे तो फॅक्टराइज करायचा. तर अजून एक एक्झाम्पल आहे बघा 6ab². तर 6ला मी फॅक्टराइज केलं. 2 3 जा 6. ए हा एकच आहे त्यामुळे ए लिहायला. आणि b² म्हणजे बी दोनदा आहे त्या b × b. मग दीज आर द फॅक्टर्स ऑफ 6ab². कळलं. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल दिले आहे. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स अँड राईट देम इन द प्रॉडक्ट फॉर्म. तर सॉल्व करूया आपण हे एक्झाम्पल्स. हां, पाहूया आता आपण हे एक्झाम्पल्स काय आहेत ते. बघा इथे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं आहे 4p³ अँड q. 4 आय विल फॅक्टराइज ॲज 2 × 2. बरोबर ना. p³ आहे म्हणजे p 3 वेळा लिहायचं आपल्याला. वी हॅव टू राईट p 3 टाइम्स अँड मल्टिप्लाय फॅक्टर्स म्हणजे गुणिले चिन्ह आलं पाहिजे अवयव नाही का. आणि मग q. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया काय आहे. 20p² q. आता 20 यू कॅन फॅक्टराइज ॲज काय येणार 20चे 4 5 जा 20. यू कॅन फॅक्टराइज 4 स्टील मोर 2 × 2 आपण करू शकतो. इंटू p²चा येणार p × p येणार आणि q येणार ॲज इट इज. नेक्स्ट आपण पाहूया 24a² आणि b² दिलं आहे. 24चे तुम्ही पुष्कळ फॅक्टर्स पाडू शकता. 12 दूने 24 आहे. नंतर 6 चौक 24 आहे. 8 त्रिक 24 आहे. परत 8चे तुम्ही करू शकता. आपण 8 त्रिक 24मध्ये लिहूया. 8चे तुम्हाला माहिती आहे ना, 8 म्हणजे 2चा घन. 2 दूने 4 दूने 8
त्रिक 24. नंतर एचा वर्ग आहे, म्हणजे ए लिहायचा, वर्ग असेल तर दोनदा लिहायचा गुणाकार रूपामध्ये. तर बी पण वर्गच आहे त्यामुळे दोनदा, घन असेल तर तीनदा लिहायचं. इथे बघा वरती आपण पी जो आहे ना, या ठिकाणी पी दिला आहे बघा आपल्याला, पण घन असल्यामुळे पी तीनदा लिहिलेला आहे आणि गुणाकार केलेला आहे. अजून एक उदाहरण 91 दिलं आहे बघा. किती आता 91 कोणत्या पाढात आहे आठवा बरं. 13 7 91 ना, त्यामुळे 13 गुणिले 7 येणार आहे, गुणिले एक्स एकदाच आहे, गुणिले वाय एकदाच आहे, गुणिले टीचा वर्ग आहे तो टी गुणिले टी. तर अशा प्रकारे तुम्ही मोनोमियल म्हणजे एकपदी जे आहेत, या सगळ्या एकपदी आहेत, तुम्ही फॅक्टराईज करताना काय करायचं आहे, प्रथम त्यातलं जो कोइफिशियंट सहगुणक आहे त्याचे अवयव पाडायचे आणि मग चल जे आहेत त्यांचे अवयव पाडायचे आहेत. हां, आता ह्याच एकपदीमध्ये सामायिक अवयव कसे काढायचे. फाइंड द कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर म्हणजे काय, इथे तुम्हाला मी दोन दोन एकपदी दिलेलं, दोन दोन एकपदी आहेत हे लक्षात ठेवा. 8m आणि 4m² आहेत. पहिला आपण 8mला फॅक्टराईज करूया. 8mचं काय येणार, आधी 8चे पाडायचे अवयव, 4 2 8 गुणिले m. ठीक आहे. मग आपण 4m² nचे फॅक्टर्स करूया. तर काय येणार, 4चे तुम्ही काय करा, 4च लिहा इथे, किंवा 2 2 जा 4 लिहिलं तरी पण चालेल. आय विल राईट 4 ओनली. आणि m² लिहूया m गुणिले m. ते तुम्हाला का मी 4 लिहिलं ते कळेल नंतर. आणि n एकदाच आहे. तर कॉमन फॅक्टर म्हणजे काय, दोन्ही एकपदींचे फॅक्टराईज करून झाल्यानंतर, अवयव पाडून झाल्यानंतर दोघांमध्ये समान, दोघांमध्ये काय बघायचं, समान, त्याला म्हणतात कॉमन फॅक्टर. आपण मसावी काढतो बघा, मसावी काढताना आपण काय करतो, समान अवयव जे असतात तो त्यांचा गुणाकार मसावी लिहितो ना. तसंच इथे कॉमन फॅक्टर म्हणजे दोघांमध्ये समान. हे बघा इथे तर 8m आणि 4m वर्गमध्ये 4 दोघांमध्ये समान आहे, बरोबर ना, 4 आहे समान. आणि म्हणून बघा मी इथे 4 असंच ठेवलं, कारण मी अवयव पाडले असतं तर बेदुने 4 झालं असतं 4चे. परत ह्या 4चे पण मला पाडावे असते बेदुने 4, कारण कंप्लीट 4 दोघांमध्ये सामायिक आहे. म्हणून मी हा दुसऱ्या एकपदीमध्ये 4 तसाच ठेवला. हा 2 त्याला काही कॉमन फॅक्टर दुसऱ्यामध्ये नाही आहे, है ना, त्यामुळे त्याला मी घेणार नाही आहे. आता एममध्ये बघा, इथे पहिल्यामध्ये 1m आहे, दुसऱ्यामध्ये m वर्ग आहे. या दोघातला हा 1m समान आहे, बरोबर ना, त्यामुळे तो 1m घेतला मी. n घेऊन नाही चालणार, म्हणजे ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आले दोघांमध्ये, देअरफॉर कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 4 × m, दॅट इज 4m. ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आलं, 4m. कळलं तुम्हाला. तसं आता मी इथे पण करणार. 3x²y याचा याला आपण फॅक्टराईज करूया. 3 एकच येणार 3. आता x² आहे, x² आहे म्हणजे किती वेळा लिहिणार मी, 2 वेळा लिहिणार. आणि y एकदाच आहे. दुसरा आहे 12xy². तर हे 12चे आपण फॅक्टराईज करूया. 4 3 जा 12, x एकदाच आहे आणि y² म्हणजे 2दा आहे. ह्याच्यामध्ये मग कॉमन फॅक्टर काय येणार, देअरफॉर कॉमन फॅक्टर विल बी इक्वल टू, काय कॉमन आहे बघा, 3 आहे, बरोबर, 3 × एक्समध्ये बघा इथे x दोनदा आहे परंतु खाली एकदाच आहे ना, त्यामुळे त्या मसावी आपण कसं काढतो तसंच करायचं, समान घटक दोघांमध्ये तो घ्यायचं. तर खाली एकच आहे त्यामुळे एक x घेतला, दुसरा एक तसाच राहिला. y बघा इकडे खाली y दोनदा आहे पण वरती एकच आहे त्यामुळे कॉमन एकच आहे. त्यामुळे इथे कॉमन फॅक्टर काय झाले, सामायिक अवयव झाले 3xy एकत्र लिहिले. मग तुमच्या ह्यावर एक लक्षात आलं का, या ठिकाणी अवयव संख्यांचे तर अवयव पाडूनच कॉमन काय आहेत ते पाहायचं आहे. अक्षरामध्ये नीट लक्ष द्या, इथे एकच m आहे आणि इथे m वर्ग आहे. मग त्यामध्ये कॉमन काय आलं बघा, जो सिंगल m आहे तो कॉमनमध्ये आला बघा, सामायिक फॅक्टरमध्ये. वर्ग आहे तो आला नाही. म्हणजे जेव्हा संख्यांचे घातांक असतात की नाही, अक्षरांचे घातांक, तो कमी घातांक असणार तो सामायिक फॅक्टर येणार. कारण कमी घातांक म्हणजे तो दोघांमध्ये आहे, जास्त घातांकवाला जो एक्स्ट्राचा m आहे तो काय नाही आहे, दुसऱ्यामध्ये आहे, पहिल्यात नाही आहे ना. इथे पण बघा x² आणि x सामायिक काय आला, x आला, वर्ग न आला. y आणि y² सामायिक काय आला, y आला. म्हणजे हे टेक्निक लक्षात ठेवा. अक्षरं जी आहेत तर त्यांचे जास्त असतील वर्ग घन रूपामध्ये, तर दोघांमध्ये कमी घातांकावाला कुठलं अक्षर आहे ते तुम्ही कॉमनमध्ये लिहायचं आहे. फाइंड द कॉमन फॅक्टर. अजून तुम्हाला मी उदाहरण दिलं आहे. आता इथे बघा, इथे पण आपल्याला काय करायचं आहे, कॉमन लिहायचं आहे.
तिथे मी तर डायरेक्ट पण लिहू शकते. आता काय करायचं, आपण फॅक्टराईज करायचं. 6ला फॅक्टराईज करूया. 6चं काय येणार, म्हणजे जस्ट बाय ऑब्झर्विंग वी विल राईट द फॅक्टर्स ओव्हर हिअर. हां, 6चे लिहिले बेत्रिक 6 आणि 10चे लिहिले बेपंची 10. मग कॉमन फॅक्टर काय येतील बघा. आता मी तर निरीक्षणाने म्हणतात, आपण फक्त पाहून लिहूया, सगळे फॅक्टर लिहित बसूया नको. इथे कॉमन फॅक्टर काय येणार, दोघांचे मी अवयव पाडले, काय आलं बघा, 2 कॉमन आहे दोघांमध्ये, बरोबर ना. म्हणजे दोन्ही एकपदीच दिलेलं आहे मी. आणि अक्षरामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, इथे एम वर्ग आहे, इकडे एम आहे, जो कमी घातांक असलेला घ्यायचा, कारण इथे हा जास्तीचा एम आहे ना, वर्ग म्हणजे तो ह्याच्यात नाही आहे. मी कमी घातांकवाला एम घेतला मी. तसं एन पण बघूया, कमी घातांकवाला घ्यायचा, वर्ग घ्यायचा नाही, है ना. म्हणजे याचं फॅक्टरायझेशन आपण केलं. सॉरी, कॉमन फॅक्टर काय आले, 2mn. कळलं तुम्हाला. म्हणजे फॅक्टर्स प्रत्येक न लिहितासुद्धा आपण अशा प्रकारे एकपदीमधून कॉमन फॅक्टर काढू शकतो. अजून एक उदाहरण दिलं आहे बघा मी हे तुम्हाला. इथे सुद्धा 15 आहेत. ह्या 15चे आपण फॅक्टराइज करूया. 15चे काय येणार, 5 त्रिक 15, बरोबर. 21चे काय येणार, 7 त्रिक 21. दिसतंच आहे तुम्हाला कॉमन काय आहे ते. अक्षरामधून पण आपण लिहूया. त्यामुळे इथे कॉमन फॅक्टर काय येतील, कॉमन फॅक्टर विल बी 3. एक आहे, अंक 3 आहे. अक्षरामध्ये बघा पी, इथे पी वर्ग जो कमी आहे तो घ्यायचा. का कळलं ना, कारण वर्गमध्ये एक्स्ट्रा जास्तीचा पी आहे. क्यू आणि क्यू वर्गामध्ये क्यू घ्यायचं. म्हणजे इथे कॉमन फॅक्टर काय आले, 3pq. म्हणजे एकपदीमध्ये फॅक्टरायझेशन करून कॉमन फॅक्टर कसं काढायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण द्विपदीचे फॅक्टर्स कसे पाडायचे ते पाहूया. द्विपदी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, द्विपदी म्हणजे काय, बायनॉमियल, बरोबर ना. बघा ही आहे द्विपदी, 4xy + 8xy². आता तुम्हाला जे मी वेगवेगळ्या एकपदी दाखवल्या होत्या आणि त्यातून कॉमन काढायचं दाखवलं होतं, तर बायनॉमियलमध्ये तेच करावं. बायनॉमियल म्हणजे काय, तर 2 एकपदी अधिक किंवा वजा चिन्हाने जोडले आहेत, बरोबर ना. अशाला त्यांना फॅक्टराइज कसं करायचं हे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी. 4xy + 8xy². पहा बरं इथे काय आहे ते, 4xy आणि 8xy². त्यानंतर x मी लाल केलं आहे दाखवायला, तुम्हाला कळलं पाहिजे की x काय आहे, दोघांमध्ये कॉमन आहे, बरोबर. आणि अंकामध्ये काय बघूया, अंकामध्ये पहिल्या एकपदीमध्ये म्हणजे ही द्विपदी आहे, त्याचा पहिला जो भाग आहे की पहिली जी राशी आहे ही ह्याची, त्यामध्ये 4 आहे. आणि दुसऱ्यामध्ये जो 8 आहे त्याला मी फॅक्टराइज करते. काय येणार, 4 दुने 8. म्हणजे तुम्हाला दिसलं, तुम्हाला 4xy आणि 8xy² 4 कॉमन आहे. आणि म्हणून तो 4 याच्यातला 4 आणि याच्यातला 4 हा इथे कंसाच्या बाहेर लिहिला आहे. म्हणजे जेव्हा द्विपदी असते तेव्हा काय करायचं, जो कॉमन फॅक्टर जो आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचा, कळलं. आणि तो बाहेर लिहिल्यानंतर त्याने भागून उरलेले घटक ब्रॅकेटमध्ये लिहायचं. मग आता हा 4 जो आहे तो 4 आपण कॉमन आहे म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. मग इथे उरलं काय, xy. हा 4 काय आहे, ह्या दोघांमध्ये 4 जो कॉमन आहे ना, तो मी कंसाच्या बाहेर लिहिला इथे. आता उरलं काय बघा, पहिल्या राशीमध्ये xy उरलं, ते इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे पहा. आणि इथे काय उरलं, xy². xy² उरले आणि 2 पण उरले ना, त्यामुळे तो इथे लिहिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे. अजूनही तुम्ही ब्रॅकेटकडे नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल मी लाल लाल केलं आहे बघा, x आहे ना, त्यामुळे तो x काढला ब्रॅकेटच्या बाहेर. आता काय राहिलं बघा ब्रॅकेटमध्ये, ह्या द्विपदीतल्या पहिल्या पदातून y राहिला बघा हा, आहे ना. आणि दुसऱ्या पदातून 2 आणि y², बरोबर. 2 आणि आपण x काढला ना, त्यामुळे हां 2 आणि y². हां इथून बघा, एक मिनिट, मुलांनो. हां तर इथं आपण एक y काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी काय आहे, xy² आहे ना, त्यामुळे इथे हा xy² बघा, या ठिकाणी xy² आहे, ते 2xy² इथे हा चुकून इथे वर्ग लिहायचा राहून गेलेला आहे. तर x आपण काढला, इथे y राहिलेला आणि इथे 2 राहिलं आणि हा y² राहिला, ठीक आहे. म्हणजे मी एक एक टप्प्याटप्प्याने एक एक अक्षर मी काढत आहे बाहेर. आता 4 झालं, x झालं. अजूनही बघा
आपण मगाशी बघितलं की वाय हा वर्ग आहे आणि वाय आहे, मग कमी घातांक असलेलं लिहायचं अक्षर सांगितलं ना सामायिक म्हणून. मग हा वाय पण आपण काढू शकतो बाहेर. मग हा वाय पण काढला तर इथे काहीच राहिलं नाही. काहीच राहिलेलं आहे म्हणजे शून्य नाही. तर आपण जो घटक कॉमन म्हणून लिहितो ना कंसाच्या बाहेर त्याने भागत असतो. त्यामुळे वायला वायने भागले काय येणार, वाय एके वाय, वाय एके वाय एक येतं. म्हणजे जेव्हा सर्व काढलं असं जे आपण म्हणतो तेव्हा कंसामध्ये एक लिहायचं असतो. ठीक आहे. आणि इथे काय राहणार, 2 राहणार. बरोबर. आणि आपण एक्स ऑलरेडी काढलेला आहे त्यामुळे इथे एक्स येणार नाही. हा एक्स येणार नाही आहे. इथे आपण एक्स कंसाच्या बाहेर काढलेला आहे. इथे बघा 2 वाय वर्गच राहणार आहे. तर ही स्टेप मी पाहिजे तर तुमच्यासाठी जरा परत लिहिते. 4 एक्स कंसाच्या बाहेर काढलेला आहे. कंसात राहणार आहे वाय, वाय अधिक 2 एक्स काढलेला ना 2 वाय वर्ग असं राहणार आहे. ही आपण स्टेप थोडी इथे पुन्हा लिहिलेली आहे. हिला कट करूया आपण. ठीक आहे. हे 2 एक्स कंसाच्या बाहेर काढला त्यामुळे वाय अधिक 2 वाय वर्ग. ठीक आहे. आणि मग हा वाय काढल्यावर काय राहिलं, ऑलरेडी 4x आहेच ना त्यामुळे वाय काढल्यावर कंसात काय 1 अधिक 2 वाय. समजलं तुम्हाला. म्हणजेच जेव्हा आपल्याला बायनॉमियल फॅक्टराइज करायचं असतं तर काय करायचं असतं, वी कॅन फॅक्टराइज द बायनॉमियल बाय आयडेंटिफाईंग द फॅक्टर्स कॉमन टू बोथ टर्म्स. म्हणजे काय करायचं, पहिल्या दोन्ही टर्ममध्ये कॉमन असलेले फॅक्टर्स काढायचे आणि नंतर मग काय करायचं आहे, दोघांमधून रायटिंग देम आउटसाईड ब्रॅकेट, रिमेनिंग जे आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं आहे. हे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेलच. ठीक आहे. आता आपण त्यांच्यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. 2m अधिक 12n तुम्हाला दिलेलं आहे. तर यामध्ये कसं आपण सोडवणार आहोत 2m अधिक 12n या ठिकाणी तुम्हाला इथे फॅक्टराइज करायचं आहे. तर इथे आपण अवयव पाडूया. या ठिकाणी इथे बघा 2m अधिक 12चे अवयव काय येणार, 2 गुणिले 6 ना, 2 गुणिले 6 आणि n. बघा बरं तिथे काय कॉमन तुम्हाला दिसत आहे, ह्या दोघांमध्ये कॉमन हे द्विपदी आहे नाही, कॉमन तुम्ही पाहायचं आहे काय ते. बेसक 12 2 काढलं म्हणजे आपण 2ने भागलं, कंसात राहणार m अधिक 2 कॉमन काढले, कॉमन म्हणजे सामायिक कंसाच्या बाहेर लिहायचे आणि रिमेनिंग फॅक्टर्स आफ्टर डिव्हिजन यू हॅव टू राईट इन द ब्रॅकेट. 6 येणार आणि n येणार आहे. म्हणजे रिमेनिंग म्हणजे आपण इथे वजाबाकी करत नाही, लक्षात ठेवा, आपण भाग देतो. ह्याचं हे उत्तर आहे. आता इथे पाहूया 3a वर्ग अधिक 9चे अवयव पाडूया आपण. 3 त्रिक 9 आणि bचा घन आहे. मग काय कॉमन आहे बघा, 1 3 दोघांमध्ये कॉमन आहे. त्यामुळे कंसात राहणार a वर्ग अधिक 3bचा घन. अशा प्रकारे तुम्ही फॅक्टराइज बायनॉमियलला करू शकता. अजून एक उदाहरण आपण पाहूया. या ठिकाणी 2 उदाहरणं आहेत. ही सोडवूया आपण. 28चे अवयव पाडूया आपण. 28चे अवयव काय येणार आहे, समजा आपण 14 दुने 28 लिहूया, कारण बाजूला 14 आहेत बघा, आहेत ना. त्यामुळे गुणिले p आणि qचा वर्ग. आपण तसंच ठेवूया, अजून q गुणिले q लिहायची गरज नाही, कारण आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. इथे हा 14 आहे, 14 गुणिले p आणि qचा घन. मी 14 इथे का ठेवले तुम्हाला असं कळलं असेल बाळांनो. इथे ऑलरेडी 14चे आपण 28 अवयव पाडलेले आहेत ना, 14 दुने 28. तर मी दोघांमधून 14 कॉमन आहे, तर मी ह्याला परत अजून फोडायची गरज नाही. तर मी त्यांनी 14 कॉमन काढले. मग अशा उदाहरणात तुम्हाला सोडवल्या उदाहरण मी एक स्टेपने दाखवलं. 1 काढलं, मग काय राहिलं, तसं पाहिजे तर आपण इथे करू शकतो. समजा मी आधी 14 काढले, तर कंसात काय राहणार आहे, 2p qचा वर्ग राहणार, अधिक 14 काढले म्हणजे p qचा घन राहणार. बरोबर. मग आता 14 काढले, अजून तुम्हाला इथे दिसतंय p, बघा दोघांमध्ये p आहे ना. आणि अजून मग आता p काढल्यानंतर मग काय राहिलं बघा, 2qचा वर्ग राहिला अधिक qचा घन राहिला. अजूनही आपल्याला दिसते की q कॉमन आहे आतमध्ये. म्हणजे कंसाच्या उरलेले घटक जे आपण कंसाच्या आतमध्ये लिहितो त्यामध्ये काही कॉमन राहिलं नाही पाहिजे, सामायिक राहिलं नाही पाहिजे. मग काय आहे बघा, जेव्हा 2 वेगवेगळे घातांक असतात तेव्हा तुम्हाला मी सांगितलं लहान घातांक असलेला घटक घ्यायचा, म्हणजे q वर्ग घ्यायचा, कारण इथे 2दा q आहे आणि इथे 3दा q आहे, एक जास्तीचा आहे की जो इथे नाही आहे. त्यामुळे q वर्ग येणार कंसाच्या बाहेर
आणि कंसात येणार इथे 2 राहिला आणि इथे 1 क्यू राहिला, बरोबर ना. तसंच आता इथे आपण करूया 3x वर्ग गुणिले y अधिक 4x घन गुणिले y. आता इथे अंक बघा 3 एके 3 आणि 4 एके 4 यांच्यात काहीच कॉमन नाही. तर अक्षरं पाहूया. म्हणजे अंक इथे काय काढायचं, एक्स वर्ग आणि एक्स घन आहे. तर मी लहान जो आहे तो मी कंसाच्या बाहेर काढला, त्यामुळे कंसात राहिला इथे y राहिला, सॉरी इथे 3 पण आहे ना, आणि 4 इथे एक्स वर्ग काढला मी, एक एक्स राहिला आणि y राहिला. अजूनही तुम्हाला दिसतंय एक्स वर्ग मी काढला, 3 आणि 4मध्ये काही निघणार नाही, पण y आहे बघा. तर मी कंसाच्या बाहेर घेतल्यावर उरलं का, इथे 3 उरला, इथे 4 राहणार आणि एक्स आपण ऑलरेडी एक्स वर्ग काढून झाला, इथे हा एक एक्स उरलेला आहे आणि हा y काढलेला आहे. तर हे ह्याचं झालं फॅक्टरायझेशन. कळलं तुम्हाला? हां, आता 2 पूर्ण वर्गांच्या वजाबाकीच्या रूपातील राशींचे फॅक्टर कसे करायचे. आपण मागच्याच भागात, आता ह्या व्हिडिओच्या सुरुवातीच्याच भागात आपण पाहिलं की आपण जे विस्तार शिकलो ना, त्यामध्ये तिसरा फॉर्म्युला शिकलो की ना, ए अधिक बी आणि ए वजा बी असतील तर त्याचे फॅक्टर्स कसे करायचे. एका कंसात अधिक आणि एका कंसात वजा आहे, परंतु दोघांमध्ये टर्म सारखे आहेत. त्यावेळेला ए गुणिले एचा वर्ग आणि बी गुणिले बीचा वर्ग, आणि मध्ये अधिक वजा असल्याने वजा चिन्ह. मग तेच आपण उलट पण घेऊ शकतो ना. ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर आपण इकडे घेतलं बघा, लेफ्ट साईडला घेतलं, तर त्याचं फॅक्टर्स हे येतील. गुणाकार रूपात ही 2 ब्रॅकेट म्हणजे 2 गुणाकार रूपामध्ये आहेत. ह्याला विस्तार म्हणतात. ह्याला काय म्हणतो आपण, हे आपण विस्तार फॉर्म्युला, आपण एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये हा बघितला फॉर्म्युला. मग उलट जर केलं तर ह्या ए वर्ग वजा बी वर्गाचे हे फॅक्टर्स झाले. दिस ए प्लस बी अँड ए मायनस बी आर द फॅक्टर्स. म्हणजे हे जे ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी हे फॅक्टर्स केव्हा आपण लिहू शकतो, जेव्हा 2 टर्म्स तुम्हाला वर्ग आहेत, पूर्ण वर्ग दिले आहेत. तर त्यांचे फॅक्टर्स काय करायचे, त्यांचे वर्गमुळं काढायचे आणि एका कंसात अधिक आणि एका कंसात वजा. दीज आर द फॅक्टर्स ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सी द एक्झाम्पल. मग आता ए स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर. ए स्क्वेअर दोन्ही टर्म्स पूर्ण वर्ग पाहिजेत. ए स्क्वेअर तर आहेच, 4 हा 2चा वर्ग आहे, त्यामुळे 4b स्क्वेअर इज द स्क्वेअर ऑफ 2b स्क्वेअर. देन हाय विल राईट द फॅक्टर्स. एका दोघांची वर्गमुळं काढायचे आणि एका कंसात अधिक आणि दुसऱ्या कंसात वजा. बघा जे वर्गमुळं काढणार, ए वर्गाचं वर्गमूळ ए आणि बी वर्गाचं वर्ग, सॉरी 4bचं वर्गमूळ काढणार 2b येणार है ना. त्यामुळे एका कंसात ए अधिक 2b, दुसऱ्या कंसात ए वजा 2b. अजून एक उदाहरण एकदम सोपं. y वर्ग वजा 9, तर वजा 9 y वर्ग तर वर्ग आहे, 9 कोणाचा, 3चा वर्ग, आणि त्यामुळे त्यांचे फॅक्टर्स काय येणार, एका कंसात y आणि 3 त्यांची वर्गमुळांची बेरीज, दुसऱ्या कंसात वजाबाकी. समजलं तुम्हाला? पाहूया आता यावर आधारित उदाहरणं आपण. बघा आता ही सर्व उदाहरणं तुमच्या सराव संच 53मधली आहेत. पहिलं उदाहरण, आत्ता जो फॉर्म्युला आपण घेतला त्यावर, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, दोन्ही पूर्ण वर्ग आहेत. तर हाऊ आय विल फॅक्टराइज, आय विल टेक स्क्वेअर रूट ऑफ द 2 अँड प्लस p plus q means plus sign in one bracket and minus sign in the other bracket, p minus q. हे झालं याचे फॅक्टर्स. दुसरं बघूया, 4x स्क्वेअर अँड 25y स्क्वेअर. आता 4x स्क्वेअर कोणाचा वर्ग आहे, पहिलं आपण त्याला वर्ग रूपात लिहूया. ठीक आहे. 25 हा कोणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग, बरोबर, 5yचा वर्ग. नाउ आय हॅव गॉट बोथ द टर्म्स इन स्क्वेअर फॉर्म. आय विल टेक द स्क्वेअर रूट ऑफ दॅट. Therefore square root of both and write plus in first bracket means 2x plus 5y and minus for the same terms in the second bracket, that is 2x minus 5y. These are the factors. Next, y square minus 4. y square हे y चा स्क्वेअर आहे, बरोबर, आणि 4 कोणाचा वर्ग, 2चा वर्ग. मग काय येणार इथे, एका ब्रॅकेटमध्ये y plus 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y minus 2. आता इथे बघा, पीचा वर्ग इज नथिंग बट पी स्क्वेअर आणि 1/25 एकाचा कोणताही घात 1 एकच असतो ना. 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, बरोबर ना. त्यामुळे 1/5चा वर्ग आहे हा. तर आय विल राईट ॲज पी प्लस 1/5 इन वन ब्रॅकेट अँड पी मायनस 1/5 इन द अदर ब्रॅकेट. दीज आर सम एक्झाम्पल्स फ्रॉम द सेम एक्झरसाइज. आता हे स्क्वेअर दिसत आहेत का, नाही आहेत. मला वाटतं हे आपले पहिली आपण उदाहरणं केली ना,
तसं फॅक्टराईज करायचं बघा. ए स्क्वेअर बी मायनस ए बी. बघा घातांक बघायचा ए स्क्वेअर आणि कमी घातांक असलेला ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं ए. ठीक आहे. आणि बी बी पण आहेत. आपण दोन्ही एकत्रही करू शकतो, वेगवेगळेही करू शकतो. ए काढला, आता बी पण आहे बघा दोघांमध्ये. मी बी काढला, कंसाच्या आत काय राहणार, हा ए स्क्वेअर आहेत म्हणजे यातला एक ए बाहेर काढला, एक ए राहणार. आणि वजा इथे ए बीमधून दोन्ही काढले मी. जेव्हा सर्व आपण काढतो म्हणजे ए बीने भागलं म्हणजे ए वजा 1 राहणार. दुसरं बघा 4x स्क्वेअर वाय आणि 6x स्क्वेअर. तर 4चा आपण अवयव पाडू, 2 2 जा 4 येणार बरोबर. एक्स स्क्वेअर वाय आपण लिहूयात ॲज इट इज. 6चे काय येणार, 2 3 जा 6 आणि इथे एक्स स्क्वेअर. मग बघा बरं काय दिसतं तुम्हाला, कॉमन 2 आहे की नाही, दोघांमध्ये 2 आहे. आणि काय आहे, एक्स स्क्वेअर आहे. मग ते आपण बाहेर काढूया. सगळे आपण दोन्ही एकत्र पण बाहेर काढू शकतो. वेगवेगळं काढलं तर स्टेप्स वाढणार. जसं आपण मगाशी आपण पाहिलं तर मी 2 काढूया. अजून काय काढूया आपण, एक्स स्क्वेअर काढूया. मग कंसात काय राहणार, 2 राहणार. उरलं असं जे तुम्हाला कॉमन काढायचं त्याच्याखाली तुम्ही असं मार्क करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हां आपल्याला हे बाहेर काढायचं आहे. आणि ते काढलं की उरलेले घटक तुम्ही लिहायचं कंसाच्या आत. इथे बघा 2 राहिले, वाय राहिले, वजा इथे 2 बाहेर काढलं, हा 3 राहिला बरोबर. आणि काय त्याच्याबरोबर एक्स स्क्वेअर आपण बाहेर काढला आहे त्यामुळे राहिलं एवढंच. त्यामुळे 2 गुणिले एक्स स्क्वेअर, हे गुणिले चिन्ह लिहिलं नाही तरी पण चालतं. पुढचं उदाहरण तर इथे बघूया. इथे 2 एक्स स्क्वेअर काही फॅक्टराईज करण्यासारखं नाही आहे म्हणजे ते एक्स स्क्वेअर असंच राहणार. 8चे आपण पाडूया इथे अवयव, 2 चौक 8 गुणिले वाय स्क्वेअर. कारण कॉमन काय असेल तर बघायचं आहे, कळलं ना. तर आहे बघा इथे 2 चौक 8मध्ये 2 कॉमन आहे, अक्षरामध्ये काहीच कॉमन नाही आहे त्यामुळे 2 मी कंसाच्या बाहेर काढला. एक्स स्क्वेअर मायनस 2 बाहेर काढला, मी मार्क केलं आहे ते बाहेर काढलं आहे. उरलं काय बघा 4 वायचा स्क्वेअर. कळलं तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण बायनॉमियल्स स्क्वेअर फॉर्म्समध्ये असतील, दोन्ही टर्म स्क्वेअर असतील, मागे जे उदाहरणं आपण बघितले त्यांनाही आपण फॅक्टराईज करू शकतो. आणि स्क्वेअर फॉर्ममध्ये नसतील तरीसुद्धा आपण अशा प्रकारे फॅक्टराईज करू शकतो. तो सो ह्या भागात आपण काय काय पाहिलं, एक्सपान्शन फॉर्म्युले पाहिले आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये. आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर त्यांचे फॅक्टर्स ए प्लस बी इंटू मायनस बी आत्ताच पाहिलं आपण. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आज आपण फॅक्टरायझेशन पाहिलं. कोणते कोणते फॅक्टरायझेशन पाहिले आपण. पहिलं आपण बघूया 10x क्यूब म्हणजे एक एकपदी असेल तर तिला कसं फॅक्टराईज करायचं. पहा 2 5 जा दाखवलेलं आहे ते 2 5 जा 5 10चे पाडले अवयव आपण 2 5 जा 10. आणि नंतर हा जो एक्स आहे त्याला पण एक्स इंटू एक्स इंटू एक्स. आणि मग ही एकपदी आहे आणि अजून एक एकपदी असेल तर सामायिक फॅक्टर पण कसं लिहायचं ते पाहिलं आपण. दुसरे बघा खाली द्विपदी दिली आहे बघा. पहिलं होतं मोनोमियल एकपदी आहे, तर द्विपदीमध्ये काय करायचं आता आपण पाहिलं की द्विपदीमध्ये 2 पदं आहेत. मग ह्या 2 पदांना फॅक्टराईज करायचं. कसं केलं कळलं ना तुम्हाला. 6चे अवयव पाडले, 3 दुने 6 आणि 15चे पाडले, 3 5 15. हां तर आता अक्षर तर इथे 15 बरोबर काही अक्षर नाही आहे त्यामुळे 3 कॉमन काढला कंसाच्या बाहेर. पहा हा आणि 3 काढला, काय राहिलं 2 आणि हा एम आणि इथून पण 3 बाहेर काढला म्हणजे आपण भागलं तर उरले 5. अजून एक आपण पाहिलं आता वर्ग असेल ना एक्सपान्शन फॉर्म्युला x⁴ - 16 थोडासा मोठा आहे तर त्याला आपण दोन्ही स्क्वेअर असतील तर कसं फॅक्टराईज करायचं ते पाहिलं आपण. तुम्ही म्हणाल x⁴ आहे, ठीक आहे ना. x⁴ कोणाचा स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. आपण 2 2 जा 4 घातांकाचा नियम बघितला आहे आपण. आणि 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 4चा वर्ग. त्यामुळे इथे काय लिहिलं बघा 2 ब्रॅकेट x⁴ वर्गमूळ एक्स स्क्वेअर प्लस 4 एक्स स्क्वेअर मायनस 4. मग परत बघा जे आलं तुम्ही जर नीट पाहिलं तुमच्या लक्षात येईल एक्स स्क्वेअर प्लस 4ला तसंच ठेवायला कारण त्याच्यासाठी फॉर्म्युला नाही पण एक्स स्क्वेअर मायनस 4ला फॉर्म्युला आहे ना. हा बघा हा फॉर्म्युला जो आहे की नाही इथे आपण हा जो फॉर्म्युला जो शिकलो हा जो फॉर्म्युला आहे तो याच्यासाठी आहे दोन्ही ब्रॅकेट स्क्वेअर असतील तर. त्यामुळे त्याला पुन्हा फॅक्टराईज केलं बघा इथे 4 = 2 एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 2. अशा प्रकारे आपण ह्या भागामध्ये काय पाहिलेलं आहे, फॅक्टरायझेशन कसं करायचं आणि एक्सपान्शन फॉर्म्युला यांचा अभ्यास केलेला आहे. या भागात आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.